नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन मोठा बदल झालेला आहे. त्या बदलाची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. आता नवीन फॉर्म देखील या ठिकाणी तुम्हाला भरता येणार आहे, त्याची देखील माहिती पाहणार आहोत आणि सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर झालेल्या आहेत. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. तर बघा, नवीन मोठा बदल काय झालेला आहे त्या बदलाविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नवीन बदल अशा पद्धतीचा झालेला आहे की एडिटचा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. ज्यांनी अगोदर फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे त्यांच्यासाठी एडिटचा ऑप्शन आलेला आहे. बघा, लाईव्ह देखील मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तुम्हाला जो काही फॉर्म आहे तो एडिट करायचा आहे, कशा पद्धतीने एडिटचं बटन आलेलं आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लाईव्ह संपूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही ॲप अपडेट करून घ्या. ॲप अपडेट केल्यानंतर ॲप अशा पद्धतीने तुम्हाला ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ॲप या ठिकाणी ओपन होईल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा केलेले अर्ज या बटनावर आपण ज्यावेळेस क्लिक कराल तर केलेले अर्ज यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने बघा या ठिकाणी सर्वे जो आहे तो ठिकाणी लोड होईल आणि अशा पद्धतीने तुम्हाला माहिती ओपन होईल. अशा पद्धतीने माहिती ओपन झाल्यानंतर कोणत्याही जो फॉर्म तुम्हाला एडिट करायचा आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर वरती पाहू शकता बघा एडिट बटन या ठिकाणी आलेलं आहे. तर या एडिट बटनावर क्लिक करून तुमची जी काही माहिती आहे ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकता. अगोदर तुमची माहिती एक वेळेस चेक करून घ्यायची व्यवस्थित आहे किंवा नाही. तुमचा संपूर्ण त्या ठिकाणी पत्ता वगैरे, तुमचे जे काही बँक खात्याचा क्रमांक वगैरे, नंतर संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत किंवा नाही ते चेक करून घ्यायचे. ते चेक केल्यानंतर एडिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला बघा तुम्ही जो नंबर दिलेला असेल मोबाईल नंबर त्यावर तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला यावर टाकायचा आहे. यामध्ये टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने OTP टाकून घेऊया आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा जो काही सर्वे आहे तो त्या ठिकाणी व्हेरीफाय होऊन सबमिट होऊन जाईल. अशा पद्धतीने तुमचा जो काही फॉर्म आहे तो त्या ठिकाणी अपडेट झालेला असेल. व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आणि व्यवस्थितरित्या एडिट करून तुमचा जो काही फॉर्म आहे तो तुम्ही एडिट करून अपडेट त्या ठिकाणी करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो एडिट करता येणार आहे. तुमचे डॉक्युमेंट्स असतील जे तुमचे चुकले असेल डॉक्युमेंट्स, फोटो नवीन काढायचा असेल किंवा तुमचा OTP व्हेरिफिकेशन झालं नसेल तर ते तुम्हाला करता येणार आहे किंवा तुमचे स्पेलिंग मिस्टेक झाली असेल नावामध्ये ते देखील तुम्हाला बदलवता येणार आहे. तर एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. फक्त एवढंच आहे की एडिटचं ऑप्शन तुम्हाला एकच वेळेस वापरता येणार आहे. तर एडिटचं ऑप्शन वापरत असताना व्यवस्थितरित्या एकच वेळेस संपूर्ण जे काय अपडेट आहे ते करून घ्यायचे. तुमचं स्पेलिंग मिस्टेक, तुमचे डॉक्युमेंट्स चुकले असतील तर ते तुम्हाला एकच वेळेस त्या ठिकाणी करणार आहे. तर महाराष्ट्रातील तमाम महिला आणि भगिनींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा होता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.